नमस्कार. आज आपल्यासोबत मीरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे उपस्थित आहेत. काल त्यांची मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत भेट झालेली आहे आणि काही विषयांवर चर्चा झालेली आहे. तर ती नेमकी काय चर्चा झाली आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मी जेव्हापासून अध्यक्ष झालो तेव्हापासून मी प्रत्येक वेळी सामाजिक प्रश्नच घेऊन महानगरपालिकेत गेलोय. मी प्रत्येक विषय हा आरोग्याचा, रस्ते, गटर, अशा सगळ्या समस्या आपण घेऊन गेलोय. हॉस्पिटल आहेत त्या. तर मी प्रत्येक वेळी पत्र लिहित असताना मला उत्तर जी आलेली आहेत अधिकाऱ्यांची ती फक्त उडवाउडीची उत्तर आली होती. कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना पाठीशी घालण्याची उत्तरं होती. मी आयुक्त साहेबांना वेळोवेळी वेळ मागितली होती. आयुक्त साहेब त्याच्यावरती बोलायचे की अधिकारी आपल्याला उत्तर देत आहेत. तर त्यानंतर मी ती पत्र एकत्रित मुद्दे मांडून मी आयुक्त साहेबांना फोन केला. त्यांना बोलून मला आपला अर्धा तासाचा वेळ पाहिजे आणि माझी जी उत्तर आम्ही जे प्रश्न म्हणजे पत्रक लिहिले आहेत त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. जे आवश्यक मीरा भाईंदर शहराला आता आहे ते आरोग्य. मीरा भाईंदर महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी हॉस्पिटल, त्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला मी वेळोवेळी भेट दिली आहे. तिथे डॉक्टर्स कधीच हजर नसतात. डॉक्टरांची वेळ 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे, पण ते कधीच तिथे हजर नसतात, गैरहजर असतात. आज त्या तिथे ड्युटी असणारे डॉक्टर कुठच्या तरी दवाखान्यामध्ये काम करतायत. म्हणजे महानगरपालिकेच्या आपल्या दवाखान्यामध्ये पॅथॉलॉजीचे जे डॉक्टर आहेत ते तिकडे पेशंटला तपासतायत. अशा पण काही गोष्टी आहेत. डॉक्टर पडवळ साहेबांचं तिथे त्यांच्यावरती ते मेन आहेत. त्यांना पण मी भेटलो. त्यांना पण मी प्रत्येक गोष्ट सांगितली, पण त्यांनी फक्त बोललंय की आम्ही नोटीस काढलेली आहे, आम्ही त्यांना सांगतोय यावं. त्यानंतर मी स्वतः 2दा व्हिजिट केली असता. तिथे डायलिसिस सेंटरमध्ये पण कोणीही डॉक्टर नसतो. तिथे पेशंटना मी सांगितलं की बाबा इथे डॉक्टर्स येतात, काही डॉक्टर्स कोण नसतात, टेक्निशियन असतात. अशा खूप काही गोष्टी आहेत. डॉक्टर मिनल मॅडम आहेत, पिंपळे मिनल मॅडम, त्यांना विचारत असतात. ते पण मॅडमने कबूल केलं होतं. जेव्हा मी मोर्चा काढला होता तेव्हा कबूल केलं होतं, नाही इथे डॉक्टर नसतात, आम्ही फक्त एकटे असते. अशा काही गोष्टी होत्या. त्यानंतर मी उत्तन डोंगरी, जो उत्तनला डम्पिंग ग्राउंड आहे, तो एक गहन विषय होता आरोग्यविषयी. तिथे आम्ही व्हिजिट केली असता. मी स्वतः व्हिजिट करूनच जातोय. तर मी तिथे व्हिजिट केली असता. तिथे पण जे कामगार आहेत, जे साफसफाई आणि त्या गोष्टी तिथल्या कचरा वेगळा करतात, त्या कामगारांना हँडग्लोव्ज नाहीत, मास्क नाहीत, त्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेले साहित्य असतं, गमबूट नाहीत. अशा काही गोष्टी आहेत त्या मी स्वतः बघितल्या. त्यांच्याशी बोललो, चर्चा केली तर ते बोलतात नाही आम्हाला मिळतं, कधीतरी मिळतं, कधी नाही मिळत. अशा काही गोष्टी त्या पण मी आयुक्तांना आवर्जून आयुक्तांना बोललोय की ते कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना सांगा आणि त्यांचं आरोग्य तपासा. कांबळे सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जो मुद्दा मांडला की कामगारांचा, तसंच एक प्रश्न आहे की जे संगणक चालक आहेत त्यांना देखील वेतन भेटत नाही, त्यांचा पीएफ आता सध्या कट केला जात नाही. तर त्याबाबत तुम्ही चर्चा केली आहे? नाही, अजूनपर्यंत त्याबाबत चर्चा नाही केली कारण तो विषय माझ्याकडे आला नव्हता. परंतु नक्कीच ते कामगार जर आमच्याकडे आले तर नक्कीच त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कामगार एखाद्या भीतीने येत नाहीत कारण की त्यांना नंतर ठेक्यातून काढून घरी बसवलं जातं, त्यामुळे ते येत आहेत. मात्र तुम्ही पत्रव्यवहार करून स्वतःहून असं काही तुमच्या निदर्शनास आल्यावर तुम्ही सांगणार? नक्कीच. मी जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार त्यांच्या कामगारांना वेळेत पगार देत आहेत का, असं 22 नंबर फॉर्म पण मी मागितलाय. पण आतापर्यंत त्यांनी मला 22 नंबर फॉर्म त्यांचं, काही ठेके आहेत ते लोक बरोबर वेळेत पगार देतात का, त्यांचा पीएफ बरोबर असतो का, प्लस त्यांची जी बिलं निघतात ती बरोबर निकषाने त्यांचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर निघतात का, असं पण मागितलं. त्याबद्दल मी नाकाडी साहेबांना पण वेळोवेळी भेटलोय, तर त्यांनी पण टाळाटाळ केले. ठीक आहे, 2 दिवस टाळाटाळ करतील अजून, पण मी नक्कीच त्याचा शोध घेईल. सर, काल तुम्ही आयुक्तांशी भेटला, 11 मुद्द्यांवर तुम्ही चांगली चर्चा केली, पण त्यातला एक मुद्दा महत्वाचा होता की
लोकसेवक हे सेवेसाठी असतात नागरिकांच्या, आणि तुम्ही नागरिकांना भेटण्याची वेळ वाढवून मागितली आहे. काय सांगाल याबद्दल? बघा, आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिके शहराचं 15 लाखाहून अधिक पॉप्युलेशन आहे. तर मी साहेबांना सांगितले, साहेब तुम्ही फक्त 3 ते 5 या वेळेत भेटता, आणि त्यावेळी तुमच्या पण मिटिंगी चालू असतात. म्हणजे नागरिकांना भेटण्याची वेळ कदाचित अर्धा तास तुम्ही भेटत असाल, आणि ते पण आमच्यासारखे जरी कार्यकर्ते गेले किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते ते पण अर्धा तास तुमचे संपवतात. मग बाकीची जी लोक आलेली असतात त्यांना परत जावं लागतं. जसं मी पण दोन वेळा गेलोय. मी कार्ड माझं दिलेलं असताना 2 वेळा गेलोय. तर आयुक्त साहेबांनी मी ह्या अगोदरही पत्र दिलं होतं की साहेब तुम्ही कमीत कमी आठवड्याचे 2 वेळा भेटा. म्हणजे ह्या आठवड्यात मला ह्या दिवसात भेटता आलं नाही तर मला 2 दिवसानंतर तुम्हाला भेटता येईल, असं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी कदाचित ते मान्य करतील आणि ते आठवड्याचे 2 दिवस. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाबद्दल एक चुकीचा शब्द वापरला गेला होता, त्याबद्दल तुम्ही तक्रार केली होती. मात्र त्यानंतर आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे पालिकेकडून. तर याबाबत काय सांगाल? ही महानगरपालिका, आपली मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी जे ह्याच्यामध्ये दोषी होते ते जाड्या कातडीचे आहेत, गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांना मी प्रत्येक वेळी बोललोय. मी पत्र देताना बोललोय, फक्त तुम्ही जनतेची माफी मागा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचा विषय आहे. ते आपले आराध्य दैवत आहेत, आणि त्या महाराजांचा जर वेळोवेळी महाराष्ट्रात अपमान होत असेल तर कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर ठीक आहे, तो तर सहन करणार आहेत. पण आमच्यासारखे अजून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, महाराष्ट्रातील जनता आहे, देशातली जनता आहे, ती कदापि सहन करणार नाहीत. आणि त्याचं मी पत्र दिलेलं असता त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यावरती. त्यानंतर मी पोलीस कमिशनर साहेब त्यांना भेटलो, त्यांच्याकडून डीसीपी साहेबांना भेटलो. डीसीपी साहेबांनी पीआयना कांबळे साहेबांना फोन केला. त्यानंतर मग कांबळे साहेबांनी नोटीस काढली आयुक्तांच्या नावाने. आयुक्त माननीय राधा विनोद शर्मा यांच्या नावाने नोटीस काढली होती की तुम्ही याचा खुलासा करावा. ती नोटीसही मी सतत विचारला असता महानगरपालिकेला, ती नोटीसही मला आजपर्यंत दाखवण्यात आली नाही. पोलीस स्टेशन मला नोटीस दाखवण्यात आली, मी वाचली, पण तिथे विचारलं असता आयुक्तांचे पीए पण मला बोलतात की आम्हाला मिळाली नाही म्हणून. त्यानंतर मी सतत पाठपुरावा केल्यानंतर दुसरी नोटीस काढली. दुसरी नोटीस काढल्यानंतर मी पुन्हा पिंपळे मॅडमला भेटलो. मॅडम, परत तुम्हाला नोटीस आली तर त्याच्यावर खुलासा काय करताय? ना आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना किंवा आम्हाला कोणाला तरी ते लोक दोषी ठरवून त्यांना नोटीस देणार होते. मी बोललो अजिबात खपून घेतलं जाणार नाही. जर खालच्या अधिकाऱ्यांना आपण जर दोषी करून त्यांना मेमो देत असाल तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असं त्यांना ताकीद दिल्यानंतर मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही जनतेची माफी मागा. आणि ती परवा मला माझ्या मेलवरती माफीनामा त्यांचा आलेला आहे. मी नक्कीच त्यांचे पण धन्यवाद करतो, पण यापुढे अशी चुकी होणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. 11 मुद्द्यांवर चर्चा झाली. यानंतर तुम्हाला जर योग्य प्रतिसाद आला नाही, त्या विषयांबाबत जर त्यांच्याकडून कार्यवाही केली गेली नाही तर काय सांगाल? म्हणजे काय असेल तुमचं पुढचं पाऊल? मी तिथेच आयुक्त साहेबांना सांगितलंय की मी जी पत्र लिहितो ती मुद्देसूद आणि मराठी भाषेत लिहितो. मी आयुक्त साहेबांना एकच बोललोय की आयुक्त साहेब, जर माझी पत्र आपल्याला किंवा आपल्या अधिकाऱ्यांना कळत नसतील किंवा वाचता येत नसतील तर आपण मला फक्त अर्धा तास द्यावा. मी जी पत्र देतोय, जे मुद्दे मांडतोय, तिथे तुम्हाला प्रत्यक्षात मी घेऊन जातोय आणि मला तो अर्धा तास दिल्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्षात ते उतरवून दाखवणार आणि तुम्ही माझ्यावर फिरलं पाहिजे. तर आयुक्तांनी ते मान्य केलेलं आहे, ते माझ्याबरोबर फिरणार आहेत. आणि जे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, जे चेक नाक्यापासून ते गोल्डन सर्कलपर्यंत मी आयुक्त साहेबांना गाडीतून घेऊन जाणार आहे आणि ते विद्रुपीकरण झालंय. आणि जे अनधिकृत बांधकामं आणि जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा कॅप्चर केलेला आहे, ते आपल्याला तो साफ करायचा आहे असं मी साहेबांना सांगितलेलं आहे. प्रमोद कांबळे यांनी आपलं मत मांडलेले आहे, तर पालिका त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देते हे आपण पाहूया.